मानसी खूपच दमली होती, तर त्याच्यामुळे ती आराम करते. आणि तिने इतकं कौतुक केलं प्राजक्ताचं की प्राजक्ता आता जे पायसम बनवते तर ते खाण्याचं मला आता पेशन्स नाही राहिलेले आहेत. तर मला पटकन बघायचं की प्राजक्ता साहित्य काय काय घेतलंयस तू, साहित्य सांग. मुगाची डाळ आपण धुतली आहे 250 ग्रॅम्स आणि ती रोस्ट केली आहे तुपामध्ये. जॅगरी आहे, जी जॅगरीचा पाक आहे, नारळाचं घट्ट नारळाचं दूध आहे, पातळ नारळाचं दूध आहे, तूप आहे, मीठ आहे आणि वेलची पावडर, किशमिश, काजू आणि साखर. जॅगरी मी 250 ग्रॅम्स घेतली आहे. अच्छा, म्हणजे जेवढं मूग डाळ तेवढाच गुळाचा पाक आणि तसं पातळ पाक आहे गुळाचा आपण जो घेतलाय तो. तर 1/2 किलो मुगाची डाळ तुपामध्ये परतलेली आणि 1/2 किलो गुळ, तर त्याचा पातळसर असा पाक, हे साहित्य झालं. आता कृतीकडे वळूया. हो चला. आपण जी 250 ग्रॅम असं तिने मला सांगितलं तेच प्रमाणे मी लक्षात ठेवणार आहे सगळं, कारण मला खूप आवडतं पायसम आणि मला बनवता येत नाही. इझी म्हणजे अगं पण ते तू करून दाखवतेस म्हणून ते इझी आहे. तू आता मानसीला सांग पायसम करायला, मग तिला ते इझी वाटतं का? बघ. नाही, तिला एकदा सांगितलं तर तिला कळ. हो ना. आणि आम्ही हे काम करतो आणि आम्ही तिला चांगलं खायला घालतो. सो तिची लाडकी मैत्रीण आता हे बनवते. हे आपण जी परतलेली मुगाची डाळ आहे ती आता आपण एक 10 ते 15 मिनिटं मऊ होईस तोपर्यंत शिजवणार आहोत. ओके. नाही तर ही कुकरमध्ये पण चालेल. हा, कुकरमध्ये पण शिजवता येतं. कसंही 3 ते 4 शिट्या देऊन. हा, पण मुगाची डाळ शिजतेच लगेचच. आणि घालू. हो. लागेल अजून? चालेल अजून थोडं बस. कवर. ठीक आहे, एक 15 मिनिटं. हो ठीक आहे, 15 मिनिटं जरा ही शिजवून घेतो. आपण जे मूग डाळ शिजवून घेतली तर ती आलेली आहे. आणि आता हे बाकीचं साहित्य मला सांगतं कसं काय करायचं. ही शिजवलेली मूग डाळ आपण आता हे सगळं एकात एक जाणार. फक्त तयारी मला वाटतं व्यवस्थित पाहिजे. हो, आणि प्रपोर्शन्स. हे 1/2 किलो घेतल्यानंतर गूळ आपण 1/2 किलो घेतला होता. हो. नारळाचं घट्ट दूध म्हणजे जे आपण पहिलं दूध काढतो, ओला नारळ मिक्सरमध्ये घातल्यानंतर पहिलं दूध आपण जे घेतो तर ते घट्ट दूध न. आणि परत जेव्हा दुसऱ्यांदा आपण खोबरं मिक्सरमधनं फिरवतो तेव्हा जे दूध निघतं तेव्हा ते पातळ दूध. सो असे 2 प्रकारचे आपल्याला नारळाचे दूध आपण घेतलेले आहे. गुळाचा पाक पातळसर आपण तो घातला आपण मुगाच्या डाळीतनं. हो. हे नीट मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे क्लॉट्स नाही व्हायला पाहिजे. सो जरा पण गुठळी नाही, बिलकुल. सो हे ऑलमोस्ट एक असं स्मूथ पेस्ट झाल्यासारखं, एकजीव व्यवस्थित. मुगडाळ तशी चिकट असल्यामुळे पटकन ती एकजीव होते. मिक्स होतं. ट्रू. चालेल. आता काय घालायचंय आधी? आता ह्याच्यात पहिलं पातळ दूध घालायचं. हे घालायचे असतील ना ड्रायफ्रुट्स? ते शेवटी नाही, जॅगरी टाकली आपण, साखरेची गरज नाही. ओके. साखर आपण ह्याच्याबरोबर मिक्स करणार आहोत, वेलची पावडर. ओके. मग ती केव्हा घालायची? शेवटी. अँड दॅट रिमेन्स एज द फायनल टेस्ट टू द पायसम. वरचा जो लेअर असतो तो. आता आपण बेदाणे घालू शकतो. तुपात मस्त रोस्ट केलेले बेदाणे. दिवाळी असल्यामुळे ड्रायफ्रुट्स वापरलेच गेले पाहिजेत आणि ते असे तुपात वगैरे तळून मग घातले गेले पाहिजे, की नाही? गॅस कमी. आपण तुपामध्ये रोस्ट केलेले काजू. प्राजक्ता, तुझ्याकडे काय असतं दिवाळीला? अदरवाईज तुम्ही काय करता? अजून काय काय करतेस तू दिवाळीला? नथिंग स्पेशल, बट युजली मी मम्मीकडे जाते आणि तिकडेच वी सेलिब्रेट वेल.
आणि या वी फॉलो ऑल द युजल Rituals जे रिच्युअल. हे असतं आपलं लक्ष्मीपूजन, धनतेरसला सगळे एकत्र. आणि बेस्ट थिंग इज फॅमिली, वी मीट एव्हरीबडी. नाहीतर डे टू डे लाईफ मध्ये भेटणं होतच नाही. सो पण आपला दिवाळी हा सण असा असतो की प्रत्येक जण असा जल्लोषात असतो, उत्साहात असतो. कधी एकदा आपण सगळे एकत्र येतोय, भेटतोय. आता पण हे शेवटचं दूध टाकलं. घट्ट घट्ट दूध हे अगदी शेवटी घालायचं ना, एकदम शेवटी, कारण त्याने तो फाटू शकतो. सो ओके, मस्त. मग ही काळजी तुम्ही घ्या. ही एक महत्वाची टिप आहे त्यांनी सांगितलेली की जे घट्ट दूध काढलं होतं, पहिलं दूध नारळाचं, तर ते शेवटी घातलंय तिने, कारण ते फाटू नये म्हणून. गॅस बंद केला. हो, गॅस बंद केला आम्ही. आता थोडं स्लोवर ठेवता येईल, पण पण झालेलं आहे, ते डन आहे ऑलरेडी. ते पण आहे ना. आणि आता फक्त हे राहिलंय, पिंच ऑफ सॉल्ट. जसं गोडाला कणी मोडायला मी घालू, पिंच ऑफ सॉल्ट अँड शुगर ना. शुगर फक्त नाही, बट हे ऑलरेडी पावडर झाली आहे. सो आय थिंक ह्याच्यामध्ये फक्त वेलची पावडर. जर अख्ख्या वेलच्या असतील तर मग शुगर लागते ग्राइंड करायला, अदरवाइज इज नो नीड. ओके, डन झालेलं आहे. हा नैवेद्य आता लक्ष्मीपूजनाला नक्की करा. आज काय फार ह्याला साहित्य नाही, आरामात करता येईल. साहित्य आणि कृती लिहून घेऊ. पायसम बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 250 ग्रॅम तुपावर भाजून घेतलेली मूग डाळ, 250 ग्रॅम गुळाचा पाक, नारळाचं घट्ट दूध, नारळाचं पातळ दूध, मीठ, वेलची पावडर, तुपावर भाजलेले बेदाणे, तुपावर भाजलेला मनुका, किशमिश, तळलेले काजू आणि साखर. कृती: प्रथम तुपावर भाजून घेतलेली पाव किलो मूग डाळ शिजवून घ्यावी. पॅन मध्ये शिजवलेली मूग डाळ घेऊन त्यामध्ये गुळाचा पाक घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये नारळाचं पातळ दूध, बेदाणे, मनुका, तुपावर भाजलेले काजू, नारळाचं घट्ट दूध आणि वेलची पूड घालून पायसम शिजवून सर्व्ह करावं.